नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत 18 जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा. सर्वप्रथम मान्सूनबाबत अपडेट जर पाहिले तर मान्सूनने आजही कोणतीही प्रगती केली नाही. याच्यामध्ये पूर्व बाजू असेल आणि पश्चिम बाजू असेल, या मान्सून हा याच ठिकाणी सध्या स्थित आहे. येणाऱ्या 3 ते 4 दिवस मान्सून याच ठिकाणी अजून राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राज्यात जो आता सध्या पाऊस पाहायला मिळतोय, म्हणजेच काही ठिकाणी विदर्भ असेल, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, खानदेशचा काही भाग असेल, एक दुसऱ्या स्वरूपामध्येच पाऊस पाहायला मिळतोय. या ठिकाणी जो पाऊस आहे लाईटिंग थंडरस्टॉर्म म्हणजे विजेच्या कडकडासहित पाऊस पाहायला मिळतोय. हा पाऊस सार्वत्रिक नाहीये. याचबरोबर येणाऱ्या काही दिवस राज्यात पाऊस हा पाहायला मिळणार नाही. जवळपास 25 ते 26 पर्यंत पावसाची शक्यता फार कमी आहे. याच्या अगोदर जर पाहिलं तर 20 ते 21 तारखेनंतर वातावरणामध्ये काही बदल होतील व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. मात्र जो पाऊस पाहायला मिळतो सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. याचबरोबर वार्षिक दिशा सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, या ठिकाणी एक WD येण्याची दाट शक्यता आहे. ज्यावेळेला हा WD येईल त्यावेळेला उत्तर भारतामध्ये एक राजस्थानचा उत्तर भाग असेल, त्या ठिकाणी सर्क्युलेशन जर तयार झालं तर सर्क्युलेशनचा चांगला प्रभाव पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर बंगालचा उपसागर असेल आणि अरबी समुद्र असेल, या दोन्ही समुद्रामध्ये सध्या जे हालचाली आहेत त्या मंदावलेल्याच पाहायला मिळतात. याचबरोबर सध्याच लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, साताऱ्याचा उत्तर भाग असेल, पुण्याचा एक दुसरा भाग, लोणावळा खंडाळा असेल, याचबरोबर अहिल्यानगरचा मध्यवर्ती भाग असेल, तसेच जळगाव दक्षिण भाग, नाशिकचा पूर्व भाग असेल, बीडचा काही भाग असेल, याचबरोबर परभणी, हिंगोली आणि जालना असेल आणि बुलढाण्याचा दक्षिण भाग, याचबरोबर अमरावती, यवतमाळ आणि नागपूरचा काही भाग असेल, या भागात ढग पाहायला मिळतात. सांगली जिल्ह्याचा जत तालुका असेल त्या ठिकाणी काही ठिकाणी ढग पाहायला मिळतात. याचबरोबर आज रात्री पावसाचा अंदाज जर पाहिला तर आज रात्री विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचा राळेगाव असेल, कळंब, यवतमाळ, बाभुळगाव, द्वारका, नेर असेल, याचबरोबर वाशिमचा कारंजा, अमरावतीचा नांदगाव खंडेश्वर असेल, भातुकली असेल, अंजनगाव खुर्जी असेल, दह्यापूर असेल, हा जो पट्टा असेल या भागामध्ये लाईटिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतील. मात्र जो पाऊस पाहायला मिळेल तो काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचाच राहणार आहे. याचबरोबर याच्या आजूबाजूचा एरिया संपूर्ण असेल, याच्यामध्ये वर्धा, अमरावती, अकोला, याचबरोबर वाशिमचा काय भाग असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त बुलढाण्याचा दक्षिण भाग असेल, सिंदखेडराजा, लोणार, रिसोड असेल, जालनाचा उत्तर भोकरदन असेल, याचबरोबर बीड असेल, बीडमधील केज, बीड, पाटोदा, पाथर्डी असेल, आष्टे असेल, म्हणजे अहिल्यानगरचा पाथर्डी असेल, या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. याचबरोबर हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर जळगावमधील भडगाव असेल, पारोळा, नाशिक जिल्ह्याचा चांदवड, नांदगाव, मालेगाव, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचे ढग पाहायला मिळत आहेत. याचबरोबर पुण्याचा पश्चिम भाग असेल, म्हणजे लोणावळा असेल, खंडाळा असेल, जुन्नरचा काही भाग असेल, या ठिकाणी हे ढग पाहायला मिळत आहेत. पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर पुण्याचा बारामती असेल, याचबरोबर सासवडचा काही भाग असेल, या ठिकाणी हे ढग पाहायला मिळतात. तसेच सातारा जिल्हा फलटणमध्येही एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर नागपूरचा उत्तरी भाग असेल, काटोल, काळमेर, याचबरोबर पारशिवनी, रामटेक, तसेच भंडाऱ्याचा उत्तर भाग असेल आणि गडचिरोली, इटापल्ली, अहेरी, चिंचोरा, या भागामध्ये ढग जे तयार आहेत या ढगामधून मात्र कोणत्याही स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार नाही. तर याचबरोबर येणाऱ्या 24 तास राज्याचा मॅक्झिमम टेम्परेचरचा विचार जर केला तर येणाऱ्या 24 तास राज्यात बहुतांश भागामध्ये उष्णता राहणार आहे. याचबरोबर त्या ठिकाणी ड्राय वेदर राहू शकतं. काही ठिकाणी गरमीचा त्रास आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिलं, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळचा पूर्व भाग असेल, आर्वीचा पूर्व भाग असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया, हा भागामध्ये 42 ते 44 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. नागपूर पश्चिम, वर्धा पश्चिम, यवतमाळ संपूर्ण पश्चिम भाग असेल, अमरावती, अकोला, याचबरोबर बुलढाणा, वाशिम, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना दक्षिण भाग असेल, जळगाव आणि धुळे, हा जो पट्टा असेल या भागामध्ये 40 ते 42 डिग्री सेल्सिअस. नागपूर, अमरावतीचा उत्तर भाग 38 ते 40 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर मराठवाड्याचा लातूर, धाराशिव, बीडचा दक्षिण भाग, जालनाचा उत्तर भाग असेल, संभानगर, याचबरोबर नाशिक, धुळे आणि नंदुरबार, तसेच अहिल्यानगर असेल, याचबरोबर सोलापूर, पुण्याचा पूर्व भाग असेल, या भागामध्ये जवळपास 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. सांगली जिल्हा, कोल्हापूर, सातारा, याचबरोबर पुण्याचा मध्यवर्ती भाग असेल, याचबरोबर अहिल्यानगरचा मध्यवर्ती भाग आणि नाशिकचा पश्चिम भाग असेल, या भागामध्ये 38 ते 40 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर संपूर्ण घाटमाथ्याचा भाग रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, या ठिकाणी जवळपास 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर पावसाचा खास करून जर विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासात राज्यात काही प्रमाणामध्ये पावसाचं हे अत्यंत कमी राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर
विदर्भात गडचिरोली असेल, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये काही एक दुसऱ्या स्वरूपात ढगांची व्याप्ती वाढू शकते. मात्र पाऊस हा एकदम लाईट रेन पडण्याची दाट शक्यता. या अमरावतीचा काय भाग असेल, वर्धाचा काय भाग असेल, या ठिकाणी ढगांची व्याप्ती पाहायला मिळेल. याचबरोबर रत्नागिरीचा दक्षिण भाग, सिंधुदुर्गचा पश्चिम भाग असेल, या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त राज्यात इतरत्र भागामध्ये जर पाहिलं तर इतर भागामध्ये संपूर्णतः ड्राय वेदर राहणार आहे. जो काय पाऊस पाहायला मिळेल तो फक्त ज्या ठिकाणी ढगांची निर्मिती होईल त्याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो, तोही लाईट रेन. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा,